नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तसेच कथेसंदर्भातील कोणतेही अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा। आज आपण तुझा रंग लागला या कथेच्या पुढील भागाचं वाचन करणार आहोत। मागील भागात येस यू आर राईट, दक्ष फक्त माझा आहे आणि त्याला कसं मिळवायचं मला माहीत आहे, ईशा म्हणाली। गुड, काही मदत लागली तर मला नक्की सांग, अर्ध्या रात्री पण येईन, आकाश म्हणाला। बस जा आता, मला काम करू दे, ईशा त्याला इग्नोर करत म्हणाली। काम नाही बेबी, विचार कर, तेही दक्षला कसं मिळवायचं याचा, आकाश डोळे मिचकावत म्हणाला। आता पुढे नाव गेट आउट, ईशा त्याला रोखून बघत म्हणाली। ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, आकाश डोळे गोल फिरवत म्हणाला आणि तिच्या केबिनमधून निघून गेला। ईशा मागे चेअरवर डोकं टेकून विचार करत होती। मग तिने एक फोन केला। हॅलो, दक्ष चेन्नईमध्ये आहे, तो तिथे काय करतोय, कुठे राहतोय, मला सगळं माहिती झालं पाहिजे, ईशा म्हणाली। पैशांची चिंता करू नको, माझं काम झालं की हवे तेवढे पैसे देईन, पण काम मात्र लवकरात लवकर व्हायला हवं। आणि अजून एक, त्या जॉनला काही कळायला नको, काळजी घे। ईशाने फोन ठेवून दिला आणि विचार करत होती। आकाश तिच्या केबिन बाहेर दाराशी कान लावून उभाच होता। गुड, ईशा तू जितकी दक्षमध्ये गुंतून राहशील ना, मला तितके कंपनी अकाउंटमधून पैसे काढता येतील। जॉन नंतर एक तूच आहेस जी माझ्या कामात ढवळाढवळ करू शकतेस, आकाश मनात म्हणाला आणि क्रूर हसला। सौरभ, तू मला असं जबरदस्तीने का घेऊन आलास, शीतल गाल फुगवून म्हणाली। तू प्रेमाने कुठे येत होतीस, सौरभ तिला डोळा मारून म्हणाला। बावळट, शीतल गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत पुटपुटली। पिल्लू सोड ना हा राग, सौरभ लाडात तिला म्हणाला। मग ती हसली आणि दोघेही शहरापासून दूर असणाऱ्या एका मंदिरात आले। दर्शन करून एका झाडाखाली दोघेही एका बेंचवर जाऊन बसले। बोल, सौरभ म्हणाला। तूच बोल, तूच गायब होतास, शीतल म्हणाली। सॉरी म्हणालो ना मी, सौरभ तिचे गाल ओढत म्हणाला। बाय द वे, मनवा माझी बेस्ट फ्रेंड आहे बरं का, शीतल म्हणाली। काय, तू आणि वहिनी, सौरभ गोंधळून तिच्याकडे पाहत होता। हो, आम्ही दोघे एकाच क्लासमध्ये आहोत, शीतल म्हणाली। तू तिला आपल्याबद्दल काही सांगितलं तर नाहीस ना, सौरभ आता घाबरून म्हणाला। चिल, मी तिला आपल्याबद्दल अजून काहीही सांगितलं नाहीये, शीतल नाक मुरडत म्हणाली। थँक गॉड, आणि इतक्यात सांगूही नको, ती लगेच भाईला सांगेल आणि भाई घरी सगळ्यांना सांगेल, मॉमला कळलं तर ती माझी बिन पाण्याची करेल, सौरभ आवंढा गिळत म्हणाला। इतकी भीती वाटते तर प्रेम कशाला केलंस, शीतल त्याच्या बोलण्यावर चिडून म्हणाली। तुझ्यासारखी सुंदर सुंदर पाखरू दुसरं कोणी घेऊन जाऊ नये म्हणून, सौरभ दात काढत म्हणाला। सौरभ, अरे कधीतरी सिरियस होत जा, शीतल त्याला रोखून बघत म्हणाली। खरंच मी तुझ्या बाबतीत खूप सिरियस आहे, सौरभ म्हणाला। म्हणून असा महिना महिना गायब असतोस ना, शीतल म्हणाली। सॉरी बाबा, सौरभ म्हणाला। तू घरी कधी सांगणार आहेस आपल्याबद्दल, शीतल म्हणाली। सांगेन, अगोदर मला स्वतःचं काहीतरी करू तर दे, सौरभ म्हणाला। तुझी इतकी मोठी कंपनी आहे, तू तिथं का नाही जात, शीतलने प्रश्न विचारला। अगं ते भाईचं आहे शीतल, सौरभ म्हणाला। हो, मग तुझंही आहेच ना, शीतल म्हणाली। माईने कधीच मला जास्त पसंत केलं नाही, त्याचं काय कारण आहे मला अजून माहीत नाही। डॅडने सगळं काही भाईच्या नावे केलेलं आहे, मला ते ओढून घ्यायचं नाही, सौरभ म्हणाला। मग तू तुझं असं काय करणार आहेस, शीतल म्हणाली। छोटीशी का होईना मला माझी कंपनी सुरू करायची आहे, सौरभ म्हणाला। आणि ते कधी करशील, शीतल म्हणाली। लवकरच, मी आणि माझे काही फ्रेंड्स आहोत, आम्ही मिळून कंपनी सुरू करणार आहोत, सौरभ तिला त्याचं प्लॅनिंग सांगत म्हणाला। तुला जे काही करायचं आहे ना ते लवकर कर, मला नाही वाटत बाबा मला पुढे शिकू देतील। तुला माहीत आहे ना माझी आत्या, तिचा मुलगा अमेरिकेत बोस्टनला जॉबला आहे, आत्याला मला सून करून घ्यायचं आहे, बाबांची पण त्यासाठी संमती आहे। काही ठरायच्या आत तुला घरी येऊन बाबांना भेटावं लागेल, मला तुझ्याशिवाय कुणाशीच लग्न करायचं नाही, शीतल बोलताना भावूक झाली होती। हे रिलॅक्स, मी असं काहीही होऊ देणार नाही, सौरभ तिला समजावत म्हणाला। मग तू कधी येशील घरी, शीतल डोळे पुसत म्हणाली। माझं काम व्हायला अजून एखादा महिना तरी लागेल, सौरभ म्हणाला। अजून 2 महिने सौरभ, 2 महिन्यानंतर मला बाबांचं ऐकावंच लागेल, शीतल पुन्हा त्याला म्हणाली आणि तिचे डोळे पुन्हा भरून आले। डोंट वरी, 2 महिने खूप आहेत माझ्यासाठी, सौरभ तिचा चेहरा हाताच्या उंचळीत घेऊन म्हणाला आणि मग दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली। ही शीतल कुठे राहिली, मनवा तिला फोन लावत क्लासकडे जात होती। आजही एकटीच दिसते, ती शीतल कुठे दिसत नाही,
मिशा समोरून येणाऱ्या मनवाला पाहून तिच्या मैत्रिणींना म्हणाली, बहुतेक ती आज आली नाही अगं. मिशाची एक मैत्रीण मिशाला म्हणाली. ओह, मिशा काहीतरी विचार करत मनात विचार करत होती. चल प्रॅक्टिस करायची आहे ना, परवा गॅदरिंग आहे आपली, मिशा म्हणाली. मग त्या ऑडिटोरियममध्ये निघून गेल्या. मनवा शीतल नाही म्हणून ती ऑडिटोरियममध्ये काही गेली नाही. ती क्लासमध्ये जाऊन बसली. तसं तर तिला घरी जायचं होतं, पण घरी कुणीही नाही, उलट बोर होईल म्हणून ती बुक वाचत तिथेच क्लासमध्ये बसली. काही विद्यार्थी होते, पण नंतर तेही निघून गेले. मनवाचा फोन आला. तिने पाहिलं आणि दक्षचं नाव बघून खुश झाली. हॅलो, मनवा म्हणाली. कशी आहेस? दक्ष म्हणाला. त्याचा फोन पाहून तिला खूपच भरून आलं. तिला आकाशचं वागणं आठवत होतं. मनवा, दक्षने लगेच ओळखलं. मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करू का? तिला आता बोलायला अजूनच भरून येत होतं. ठीक आहे, दक्ष म्हणाला. मनवाने कॉल कट केला आणि लेडीज वॉशरूमकडे गेली. तिने बॅग बाहेर ठेवली आणि आत जाऊन तोंडावर पाणी मारलं. दक्षला बाहेर जाऊन एकच दिवस झाला होता आणि तिला कमजोर पडायचं नव्हतं. त्याला उगाच तिची काळजी वाटेल म्हणून तिने स्वतःला नॉर्मल करत धीट केलं. तोंडावर पाणी मारल्याने तिला बरं वाटत होतं. तिने ओढणीने चेहरा पुसला आणि आरशात पाहिलं. नंतर थोडं स्माईल केलं आणि दीर्घ श्वास घेतला. आता तिला थोडं हलकं वाटत होतं. तिने बाहेर जाण्यासाठी दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार बाहेरून कुणीतरी बंद केलं होतं. हॅलो, कुणी आहे का? दार उघडत नाहीये. हॅलो, मनवा जोरजोरात आतून दार वाजवत होती. तिचा आवाज बाहेर जात नव्हता. तिची बॅग बाहेर राहिली होती, त्यामुळे तिला कुणाशी संपर्कही करता येत नव्हता. मनवा जोरजोरात दार वाजवत होती. घाबरून गेल्याने तिला दरदरून घाम फुटला होता. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, पण दार उघडायला कुणीच आलं नाही. बराच वेळ झाला मनवाचा फोन आला नाही म्हणून दक्ष सुद्धा आता काळजी करत होता. त्याने लगेच तिला पुन्हा फोन लावला. रिंग जात होती, पण ती काही उचलत नव्हती. ही फोन का घेत नाहीये? दक्ष काळजीने म्हणाला. मग त्याने 3-4 वेळा ट्राय केलं, पण मनवाने फोन उचलला नाही. मग त्याने शीतलचा फोन ट्राय केला, पण शीतलची बॅग सौरभच्या गाडीत होती आणि फोन बॅगमध्ये, त्यामुळे तीही फोन उचलत नव्हती. इकडे मनवा दार ठोकून ठोकून खूप घाबरली होती. सगळे प्रॅक्टिससाठी ऑडिटोरियममध्ये होते आणि स्पीकरचा आवाज मोठा असल्याने कुणालाही काहीच कळलं नाही. इंद्रजित लायब्ररीमधून नुकताच त्याच्या केबिनकडे येत होता. त्याच्या केबिनच्या अगोदरच मनवाचा क्लास होता आणि मनवाची बॅग क्लासमध्ये होती. त्यावर दक्षचे सारखे फोन कॉल्स येत असल्याने बॅगेतून फोनच्या रिंगचा आवाज येत होता. इंद्रजितने सहज क्लासमध्ये डोकावून पाहिलं. तिथे कुणीच नव्हतं. त्याने बॅग बघितली, त्यात फोन वाजत होता. इंद्रजितने आत जाऊन फोन बाहेर काढला तर त्यावर अहो नावाने रिंग वाजत होती. ही बॅग कोणाची विसरली इथे? इंद्रजित इकडे तिकडे बघत म्हणाला. आणि तेवढ्यात त्या वर्गात 2 मुली आल्या. ही बॅग कुणाची आहे? इंद्रजितने त्या मुलींना विचारलं. सर, ही मनवाची बॅग आहे. त्यातील एक मुलगी ती बॅग बघून म्हणाली. मनवाची? इंद्रजित पुन्हा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत म्हणाला. येस सर, ही बॅग मनवाचीच आहे. दुसरी मुलगीही होकारार्थी मान डोलवत म्हणाली. त्यानंतर त्यावर पुन्हा अहो म्हणून फोन आला आणि हा फोन कुणाचा असेल हे समजायला आता इंद्रजितला वेळ लागला नाही. ओके, मनवा कुठे आहे? इंद्रजितने त्या 2 मुलींना पुन्हा विचारलं. माहित नाही सर, पहिली मुलगी म्हणाली. ऑडिटोरियममध्ये असेल, इंद्रजित म्हणाला. नाही सर, मनवा तिथे नाहीये. आम्ही आत्ताच आमची प्रॅक्टिस करून तिथून आलोय, दुसरी मुलगी म्हणाली. ही ऑडिटोरियममध्ये नाही, मीही आत्ताच लायब्ररीमधून आलोय, तिथेही नव्हती. मग ही मुलगी गेली तरी कुठे? आणि तेही तिची बॅग अशी वर्गात ठेवून? इंद्रजितच्या मनात पाल चुकचुकली. मिस शीतल कुठे आहे? इंद्रजित लगेच त्यांना म्हणाला. सर, आम्ही शीतललाही सकाळपासून पाहिलं नाहीये, दुसरी मुलगी म्हणाली. ओके, एक काम करा, तुम्ही मनवाला शोधायला मला जरा मदत करा. तुम्ही लेडीज वॉशरूममध्ये बघा आणि मी जरा बाहेर चेक करतो. इंद्रजितने त्या मुलींची मदत घेतली. ओके सर. त्या मुली लगेच वॉशरूममध्ये कडे गेल्या आणि इंद्रजित तिची बॅग घेऊन त्याच्या कॅबिनकडे. त्याने तिची बॅग टेबलवर ठेवली आणि त्याचा फोन घेऊन पुन्हा बाहेर आला. अरे प्रकाश, मनवाला बघितलं का? इंद्रजित एका प्यूनला म्हणाला. मनवा मॅडम? नाही सर, प्यून म्हणाला. ओके, तू जरा स्टाफ रूममध्ये बघून येशील, कदाचित तिथे असेल. इंद्रजित पुन्हा प्यूनला म्हणाला. येस सर, लगेच बघतो. प्रकाश लगेच त्यानंतर स्टाफ रूममध्ये निघून गेला. मनवा,
मनवा. त्या दोन मुली वॉशरूममध्ये प्रत्येक ठिकाणी तिला आवाज देत चेक करत होत्या. मनवा घाबरून बेशुद्ध होत होती. मागच्या 20 मिनिटांपासून ती आत बंद होती. अगोदरच भित्री असल्याने त्यात असं अचानक दार बंद झालं म्हणून ती अजूनच प्रचंड घाबरली होती. अगं ती इथे नाही, त्यापैकी एक मुलगी एकमेकींना म्हणाल्या. कदाचित बाहेरच असेल, दुसरी मुलगी म्हणाली. मनवाला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं, पण तिला ओरडण्याचा घशातून आवाज काही मात्र निघत नव्हता. चल, दोघी तिथून निघतच होत्या की मनवाने पुन्हा दारावर पूर्ण शक्ती एकवटून थाप मारली. ए, हा आवाज कुठून आला? त्या मुली दचकून एकमेकींना बघून म्हणाल्या. इथून आला बहुतेक, दुसरी मुलगी बंद असलेल्या दाराकडे बघून म्हणाली. अगं पण दार तर बाहेरून बंद आहे, मग आत कोण आहे? त्या मुली आता अजूनच घाबरून गेल्या आणि तोवर पुन्हा आतून आवाज आला. बघूया का? पहिली मुलगी म्हणाली. ए नको बाई, मला खूप भीती वाटते, आपण इंद्रजित सरांना बोलवूया. दुसरी मुलगी म्हणाली आणि दोघी पुन्हा पळत इंद्रजितकडे गेल्या. सर, सर वॉशरूममध्ये. त्या मुली धापा टाकत इंद्रजितच्या कॅबिनमध्ये आल्या. वॉशरूममध्ये काय? इंद्रजित म्हणाला. माहीत नाही सर, पण कसला तरी आवाज येतोय तिथून, मुलगी म्हणाली आणि ती श्वास कंट्रोल करत होती. इंद्रजित लगेच लेडीज वॉशरूमकडे पळत गेला. त्याच्या मागे त्या दोन मुली पण गेल्या. त्याने पाहिलं तिथे कोणीच नव्हतं. सर, इथून यामधून आवाज येत होता. इंद्रजितने त्या दाराची कुंडी उघडली आणि आत मनवा बेशुद्ध अवस्थेत पडलेली त्याला दिसली. मनवा? इंद्रजित तिला बघून घाबरून म्हणाला. मनवा? त्या दोन्ही मुली सुद्धा तिला बघून घाबरल्या. इंद्रजितने तिला उचलून घेतलं आणि बाहेर आणलं. त्याने तिला केबिनमध्ये नेलं आणि टेबलवर ठेवलं. मनवा, मनवा उठ, इंद्रजित तिच्या गालावर टॅप करत म्हणाला. सर पाणी घ्या. त्या मुलीने बॉटल उघडून लगेच त्याला पाणी दिलं. मनवा, इंद्रजितने तिच्या चेहऱ्यावर थोडंसं पाण्याचे शिंतोडे मारले. मनवाने हलके डोळे उघडले. तिला शुद्धीवर आलेलं बघून इंद्रजितला हायसं वाटलं. मनवा, इंद्रजितने तिला हळूच पाणी पाजलं. 2 घोट पाणी पोटात गेल्यावर तिलाही आता बरं वाटू लागलं. ती उठून बसली. इंद्रजितने तिला हाताला धरून मदत केली. बरं वाटतंय का बाळा आता? इंद्रजित तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला आणि त्याच्या मायेच्या स्पर्शाने तिला पुन्हा भरून आलं आणि तिने रडतच इंद्रजितला मिठी मारली. मनवा, घाबरू नको, यू आर सेफ नाव, शांत हो, इंद्रजित तिला लहान बाळासारखं समजावत होता. तिची अवस्था बघून तिच्या क्लासमधल्या त्या मुलींनाही तिच्याबद्दल आता खूपच वाईट वाटत होतं. थोडा वेळ मनवा त्याला तशीच बिलगून होती आणि नंतर नॉर्मल झाली. पाणी हवंय का अजून तुला? इंद्रजितने विचारलं आणि तिने नाही मध्ये मांडो लावली. बरं वाटतंय ना? इंद्रजित पुन्हा म्हणाला आणि तिने हो मध्ये मांडो लावली. तू तिथे एकटी काय करत होतीस? आणि शीतल कुठे आहे? तुम्ही दोघी नेहमी सोबत असता ना? इंद्रजित काळजीने तिला म्हणाला. शीतल आज आली नाही आणि मी थोडं फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेले होते, मनवा म्हणाली. मग बॅग का नाही घेऊन गेलीस तू? फोन जर तुझ्या जवळ असता तर तुला एवढा त्रास झाला नसता ना? इंद्रजित तिला समजावत होता. मी बॅग घेऊन गेले होते सर, पण बाहेर राहिली, मनवा मुसमुसत म्हणाली. इंद्रजितला लगेच लक्षात आलं की कोणीतरी जाणून बुजून तिला वॉशरूममध्ये बंद केला आहे आणि तिची बॅग क्लासमध्ये आणून ठेवली. ओके, तुझा फोन वाजत होता, कदाचित दक्षचा फोन आहे, इंद्रजित म्हणाला. तिने चमकून इंद्रजितकडे बघितलं. तू फोन करून त्याच्याशी बोलून घे, इंद्रजित म्हणाला आणि त्या मुली आणि इंद्रजित मग तिथून बाहेर गेले. मनवाने लगेच डोळे पुसले आणि स्वतःला नॉर्मल करत दक्षला पुन्हा फोन केला. तिचा फोन बघून दक्षच्या जीवात जीव आला. एकदा तर त्याला वाटलं लगेच मुंबईला परत जावं. हॅलो, मनवा हळू आवाजात त्याला म्हणाली. हॅलो मनवा, बाळा तू ठीक आहेस ना? फोन का केला नाहीस आणि माझा घेतही नव्हतीस? तू ठीक तर आहेस ना? सांग, काही प्रॉब्लेम आहे का तुला? दक्ष काळजीने एकावर एक प्रश्न विचारत होता. दक्ष, अहो किती काळजी करताय, मी ठीक आहे, कॉलेजमध्ये आहे सध्या. ते ऑडिटोरियममध्ये गेले होते, तिथं वेळ लागला आणि फोन करायचं विसरले तुम्हाला, मनवा त्याच्याशी बोलत होती आणि इंद्रजित त्याचं बोलणं ऐकून गालात हसला. अजूनही तसाच आहे, किती काळजी करतो, इंद्रजित मनात म्हणाला आणि त्याला त्यांचे मैत्रीचे दिवस आठवले. किती जिवलग मित्र होते ते, इंद्रजित आणि दक्ष. पण ईशामुळे दोघांत खूप गैरसमज झाले होते. कॉलेजमध्ये असताना अमित त्यांचा चांगला मित्र होता. तो त्यांच्यापेक्षा थोडा सिनियर होता. स्पोर्ट्समुळे त्यांची मैत्री झाली होती.
अमितमुळे त्याची बहीण ईशासोबत दक्षची ओळख झाली. दक्षची श्रीमंती आणि त्याची पर्सनॅलिटी बघून ईशाने त्याच्याशी स्वतःहून जवळीक केली. पुढे जाऊन दोघांत मैत्री वाढली. मग दोघे एकमेकांना डेट करायला लागले. ईशा दिसायला सुंदर होती, चांगल्या घरातील होती, तिचं एक स्टेटस होतं. त्यामुळे माईने तिला लग्नाची मागणी घातली. तिने होकारही दिला. एक दिवस पबमध्ये सगळे एन्जॉय करत होते. ईशा जाणून बुजून एका मुलीसोबत भांडली. तिने तिचा बराच अपमान केला. तेव्हा इंद्रजितने तिला याबद्दल त्या मुलीची माफी मागायला सांगितलं. तेव्हा तिने इंद्रजितवर काहीही आरोप केले. इंद्रजितने रागात येऊन तिचा हात पकडला आणि हेच दक्षला खटकलं. मग ईशाने रडून गोंधळ घातला आणि दक्षला तिच्या साईडने केलं. इंद्रजित आणि दक्षमध्ये यावरून बराच वाद झाला. दक्षने त्याचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि त्यांची मैत्री तुटली. दोघेही शाळा कॉलेजपासूनचे मित्र, पण ईशामुळे त्यांची इतक्या दिवसांची मैत्री तुटली होती. ते सगळं आठवून इंद्रजितच्या डोळ्यात हलकं पाणी जमा झालं. सर, मनवा फोन ठेवून बाहेर आली. झालं बोलून? इंद्रजित म्हणाला. येस सर, अँड थँक्स, मनवा म्हणाली. थँक्स कशासाठी? इंद्रजित म्हणाला. तुम्ही आज वेळेवर आला नसतात तर. मनवा पुन्हा म्हणाली. मी आलो नसतो तर दुसरं कोणी आलं असतं. नाव चिअर अप. जे झालं ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. इंद्रजित तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. हो. मनवा हसत हो म्हणाली. घरी सोडू का तुला? इंद्रजितने विचारलं. नाही, मी वैभव सौरभला कॉल केला आहे, तो येतोय न्यायला, मनवा म्हणाली. गुड, अँड टेक केअर, इंद्रजित म्हणाला. बाय सर. मनवा निघून गेली. ती जाताच इंद्रजितने ऑपरेटिंग रूममध्ये जाऊन CCTV फुटेज चेक केले आणि त्याने जे काही बघितलं ते बघून मात्र त्याच्या हाताच्या मुठी रागाने आवळल्या गेल्या. मिशा तिच्या मागे वॉशरूमकडे जाताना त्याला दिसली आणि परत येताना तिच्या हातात मनवाची बॅग होती. त्याने लगेच अमितला फोन केला आणि घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. आय एम सॉरी अमित, पण यापुढे तुझ्या बहिणीला कॉलेजमध्ये येता येणार नाही. तिला जर शिक्षा नाही केली तर उद्या उठसूट कुणीही कुणाला त्रास देईल. तिच्यामुळे मला माझ्या कॉलेजची कसल्याही प्रकारची बदनामी झालेली चालणार नाही. तू उद्या येऊन तिची TC घेऊन जा. तिचं फ्युचर खराब होऊ नये म्हणून मी तिला रेस्ट्रिकेट करत नाहीये, पण आता तिच्यासाठी या कॉलेजमध्ये जागा नाही. इंद्रजित अमितला ठणकावून म्हणाला. सॉरी इंद्रजित, मिशाच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तुझं बरोबर आहे, मिशाला शिक्षा झालीच पाहिजे. अमित विचार करत दिलगिरी व्यक्त करत इंद्रजितला म्हणाला. टू बी कंटिन्यूड. श्रोतेहो, कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.